मित्रांनो, या अगोदर जर आपण कधीच लॅपटॉप वापरला नसेल किंवा लॅपटॉप वापरत असताना जर आपल्याला भीती वाटत असेल, की मी कोणतं बटन चुकीचं दाबलं तर काही होईल का? तर आपण अगदी बरोबर व्हिडिओवर आला आहात. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत लॅपटॉप वापरायचं शिकवणार आहे. आपण हा व्हिडिओ एकदा पूर्ण पाहिला तर आपल्याला लॅपटॉप उघडण्यापासून तर लॅपटॉपच्या ॲडव्हान्स सेटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की डिजिटल युगामध्ये जर आपल्याला लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरता येत नसेल तर आपण बाकीच्यांपेक्षा खूप मागं आहात. म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवला, जेणेकरून आपल्याला लॅपटॉप आणि कॉम्प्युटर हे खूप सोप्या पद्धतीने वापरता येईल. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, हा आपल्यासमोर एचपीचा लॅपटॉप आहे. या एचपीच्या लॅपटॉपला कसं चालू करायचं हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे जर दुसऱ्या कंपनीचा लॅपटॉप असेल, तो कसा चालू करायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला लॅपटॉपची स्क्रीन उघडत असताना आपण या दोन साईडला पकडून कधीच लॅपटॉपची स्क्रीन उघडायची नाही. कारण की आपण जर असं केलं तर आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला जास्त भार येतो आणि आपली लॅपटॉपची स्क्रीन ही डॅमेज पण होऊ शकते. म्हणून आपण कायम लॅपटॉप उघडायच्या वेळेस आपण अगदी मधोमध पकडून याला उघडायचं, जेणेकरून आपल्या लॅपटॉपची स्क्रीन जास्त दिवस टिकल आणि ती डॅमेज होणार नाही. याची काळजी आपण पहिल्यापासूनच घ्यायची. लॅपटॉप उघडल्यानंतर आपल्याला हा आपल्यासमोर कीबोर्ड दिसतो. या कीबोर्डच्या प्रत्येक बटनला काय म्हणता आणि त्याचा वापर काय आहे हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे. कीबोर्डच्या खालीच आपल्याला एक बॉक्स दिसतोय, त्या बॉक्सला आपण माऊस असं म्हणतो. याचा देखील वापर काय आहे हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. लॅपटॉप चालू करण्यासाठी पॉवर बटन महत्त्वाचे असते. प्रत्येक लॅपटॉपला वेगवेगळ्या ठिकाणी लॅपटॉपचे पॉवर बटन असते. या लॅपटॉपला आपलं पॉवर बटन या ठिकाणी आहे. याला आपण प्रेस केल्यानंतर आपला लॅपटॉप चालू होतो. आपण बघू शकता की आपला लॅपटॉप हा चालू होण्यासाठी स्टार्ट झाला आहे. ज्या वेळेस लॅपटॉप चालू व्हायला सुरुवात होती त्याला आपण बूटिंग प्रोसेस म्हणतो. बूटिंग प्रोसेसमध्ये आपला जो बूटस्ट्रॅपचा प्रोग्राम असतो, म्हणजे जी आपली ऑपरेटिंग सिस्टम असते, ही मेन मेमरीमध्ये लोड होती, त्यालाच आपण बूटिंग असं म्हणतो. या सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी आहे, पण तुम्हाला या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. या ठिकाणी आपली लॉग इन विंडो ओपन झाली आहे. या ठिकाणी आपण पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकने आपण याला चालू करून घ्यायचं. मी फिंगरप्रिंटचा वापर करून चालू केलंय. याच पद्धतीने सर्व लॅपटॉप चालू होतात. लॅपटॉप चालू झाल्यानंतर आपल्याला कीबोर्ड आणि टचपॅडच्या मदतीने याला वापरायचं आहे. हे कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगतो. हा आपला टचपॅड आहे. टचपॅड म्हणजेच आपला दुसरा माऊस. माऊस जसं काम करतो तेच सगळं काम आपला टचपॅड करतो. टचपॅडवर आपण क्लिक करून किंवा आपण त्यावर बोट ठेवून इकडं-तिकडं फिरवलं तर आपला जो पॉइंटर आहे तो सुद्धा फिरतो. तसंच आपण जर टचपॅडवर डबल क्लिक केलं तर आपलं सगळे सॉफ्टवेअर हे ओपन होतात. तसंच टचपॅडच्या या साईडला हे लेफ्ट क्लिक असतं. या ठिकाणी क्लिक केल्यावर लेफ्ट क्लिक आणि या साईडला क्लिक केलं तर राईट क्लिक. असे हे 2 क्लिक आपण वापरू शकतो. आणि या टचपॅडवर जर 2 फिंगर ठेवून स्क्रॉल केलं तर याला आपण स्क्रॉल देखील करू शकतो. आपल्याला जर नीट टचपॅड वापरता येत नसेल तर आपण USB थ्रू आपला माऊस देखील आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करू शकता. त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता, याला आपण USB पोर्ट असं म्हणतो. USB पोर्ट शेजारीच आपला माईकचा पोर्ट आणि या ठिकाणी व्हॉल्यूम अप आणि व्हॉल्यूम डाऊन असे 2 बटन आहेत. आणि या लॅपटॉपला सिम कार्ड देखील टाकू शकतो. तसंच इकडच्या साईडला आपण पाहिलं तर या ठिकाणी देखील आपल्याला चार्जिंगचा पोर्ट आहे. त्यानंतर USB ड्राईव्ह आणि त्यानंतर HDMI केबल आणि इंटरनेट कनेक्शनसाठी पोर्ट आणि SD कार्ड म्हणजेच मेमरी कार्डसाठी जागा आहे. या ठिकाणी आपण आपल्या लॅपटॉपला चार्जिंगला लावणार आहे. तर चार्जिंग पोर्टमध्ये आपण आपलं चार्जर कनेक्ट केलं की आपल्या लॅपटॉपची चार्जिंग चालू होईल. तसंच मी या ठिकाणी आपल्या लॅपटॉपला कीबोर्ड आणि माऊस हे USB पोर्ट थ्रू कनेक्ट केले. आता मी तुम्हाला लॅपटॉप कसं बंद करायचं हे सांगतो. लॅपटॉप बंद करण्या अगोदर आपण जेवढे सगळे सॉफ्टवेअर ओपन करून ठेवलेले असतील ते सगळे सॉफ्टवेअर आपण बंद करायचे आणि त्यानंतर या स्टार्ट बटनवर क्लिक करायचं. स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पॉवर असं दिसन. या पॉवरवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला शटडाऊन असं नाव दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं हे लॅपटॉप हे पूर्णपणे बंद होईल. या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप चालू करण्यापासून तर लॅपटॉपच्या कोणत्या पार्टला काय म्हणतात, तसंच कोणतं पोर्ट काय काम करतं आणि लॅपटॉप कसा बंद केला जातो, या सर्व गोष्टी पाहिल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप कसा वापरला जातो हे बघणार आहोत. म्हणून पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तसंच या प्लेलिस्टला देखील फॉलो करा, म्हणजे आपल्याला पूर्ण ॲडव्हान्स लॅपटॉप चालवता येईल.